ऊन आहे. हा पावसाळा कॅन्सल झाला काय आता? पाऊस कॅन्सल झालाय का? है ना. झाला कॅन्सल पाऊस. कितीला आहे शाळेत? 5वीला गेलोय. कुठं? जनता इंग्लिश कोर्स आहे. दत्त इंग्लिश का? अरे वा. काय नाव आहे तुझं? आरव आरव का? बाकीचं पुढचं आरव शरद कुठे राहणार. कॉलेज रोड सायगड. अरे वा. गावात घर नाही का तुमचं? ना गावात नाही नाही मग गावात घर जुना ते मग विचार ना पप्पाला. झोप झाली ना तुझी? हा झाली. बोर्ड हळूच काढा एक साईडला कर. हे जोपर्यंत गेट बसत नाही ना तोपर्यंत असंच बोर्ड लावायला आला आपल्याला. कुत्र्यामध्ये जाते ना. ए अरे कुत्रं गेलं होतं पाय मधी. कुत्रं गेलं होतं मधी. तर हाच काही कुत्रा नाही का तसं सारखं त्याच्यासारखं दिसतोय. पप्पा हां 2 खिडक्या बनवल्या. 2 खिडक्या झाल्या ना. बाल्कनीची नाही खिडकी. नाही इकडची हॉलमधली 5x6च्या खिडकी. आनंद सुचणार नाही. 50 किलोची एक खिडकी. 50 किलो हां 50 किलो. बाबा. आता वजनापेक्षा डबल. डबल हां एवढं उरलंय त्याचं काय करायचं आता? कटिंग करणार आहे ना तो. कटिंग करायचं अजून. अरे मशीन टोपी घातली बायाला. टोपी होल पाडायचं मशीन आहे ते. टोपी हम्म. भारी मशीन आहे बा. हां मग 2 वर्ष वायर लावा लागेल. वायर काढायला नको नको उद्योग करू. अरे हा नको उद्योग नको करू. हां थांबा येऊ घालून ठेवतो. बस राहू दे उभा राहा. अजून इथं रोड का कटिंग करून ठेवले पाहिजे की किती. किती एवढे हात नको लावा का त्याला. काय काय ते हां ऑइल ग्रीस लागेल. लावले. हां हे कटिंग करून ठेवले. ते खिडकीचं माप आहे. ते वेस्टेज किती निघालं पाहिजे त्या पट्ट्यान ते. हे ना हे कसलं आहे माहिती ना अरे? माहिती काय ते होल पाडी त्या ना. हां हां ह्या बाई हे होल दिसतं का इकडं बाय. या पट्टीला होल पाडेल ना हा याच्यामधलं ते मटेरियल. तेव्हा असं प्लसची चिन्ह करत राहतं त्याच्यावर सेट करायचं राहतं. होल पाडायचं राहतं त्याच्या. सेट केल्याच्या नंतर होल पाडायचं राहतं. आता या खिडकीवरती 3 ग्रिल आहे. हे रॉड 3 टाकलेले बरे वाटतं नाही. 3 म्हणजे याच्यातून बाहेरून जरी बॉल मारला तरी आपली काच फुटणार नाही. नाही तेव्हा इथून बॉल दाबायला 3 अंतर इथून. हां जायचं का आता 3ऱ्या मजल्यावर जायचं. हा चल तो आपला टावरचा स्लॅब आहे ना तिच्यावर जायचं मला. हां चल मला. गेलोच नाही मी. किती 2 दिवस झाले वरतीच गेलो नाही मी. लय पाय दुखत ना बाबा. 60 पायऱ्या झाल्या. किती पायऱ्या झाल्या? सलाईन घ्यावं लागतील मला आता. मी सांगू मला सलाईन घ्यावंच लागेल मला. सलाईन का बरं एवढा जाम झाला का? एवढं पाय दुखत रे. इथून भारी वाटतं ना. हम्म. इथून बघायचं. इथला व्ह्यू भारी वाटतो ना इथून. अजून पहिलाच मजला आहे. अजून 3रा मजला. इकडं पाय ना कसं साफसफाई केली भारी वाटतं पाय ना. या रूममध्ये साफसफाई केल्यावर भारी वाटतं ना. एकदम जम्बो हॉल झाला. जोपर्यंत प्लॅस्टर होत नाही तोपर्यंत अजून असा थोडी वाळू राहणारच आहे. हां इथं मस्त झोपून इकडचा निसर्गरम्य वातावरण बघायचं. गार्डन वगैरे आहे की नाही. देवीचं मंदिर भारी वाटतं ना. गार्डन पण मित्र बोलवायला आले ना हां म्हणायचं आलो आलो एव्हा असं इकडे आलो आलो. असं फिरायला भारी वाटतं ना इथं. मशीनचं इथं गावं टाकलंय. एखाद्याच्या डोक्यात पडलं ना ते त्याच्यामुळे जाणून टाकले ते. मग त्याच्यापेक्षा वरती सोडून घ्यायचं ना ते. लाईट चालू करावं लागेल त्याला. जम्बो खिडकी झाली आहे ना इथं. तिथं टीव्ही येणार आहे का? हां समोर TV राहणार आहे. किती इंच? 50 इंच. बाबा इथं खिडकी एवढी मोठी आहे का हवा एवढी भारी येते आहे ना. डायरेक्ट झोप लागते. अजून ट्रेलर तर बाकी आहे. 3रा मजल्यावर चला तुम्हाला दाखवतो कशी हवा येते. सांगू का AC ला फेल केलं या हवेने. हां इथली खिडकी राहिली अजून लेंटर ठोकायचं राहिलं इथलं. वाव किती भारी दिसतंय.
स्लॅब कसा दिसतोय हम्म? स्लॅब कसा दिसतोय टावरचं स्लॅब टावरचं स्लॅब ठोकायचं काम चालू आहे आता हं? ए, इकडं लय पसार आहे या रूम मध्ये आणि पसार आहे इकडे ते लेबर आले का त्यांना पहिलं आवरायला लावू आपण हं? नाही आवरायचं काय विषय नाही प्लास्टर होऊन द्या प्लास्टर झाल्यावर सांगू लागेल. हा प्लॅस्टर होईल पण प्लॅस्टरच्या इथं ते वाळू वगैरे वाया जाईल ना आपली या विटा हे मटेरियल पूर्ण साफ करावं लागेल शिमेंट टाकलं का याच्यावर का असेच प्लेटा लावले हे लापट म्हणते याला हा ते लागतं मग लापट भरले शिमेंट ना. टाकलं का नाही त्याच्यावर हा मग 8 दिवस झाले ना तू पाहिलं नव्हतं का? नाही हा तो 8 दिवस झाले पाणी मारायचंच बंद केलंय तू इथे भरून पाणी साचून गेलं. हम्म. पाय विटा या विटावरती घ्यावं लागेल पप्पा हम्म. तुम्हाला सांगू का तेव्हा हे इटाचं बांधकाम काहीच झालं नव्हतं बा हे मोकळं होतं नाही हे मोकळं होतं हे मोकळं होतं हा. तेव्हा किती गार गार हवा यायची वा ना हम्म. आता बी गारा हवायची पाहिजे मस्त हा बाल्कनीमध्ये आलं याच्यावर काच येणार आहे का काच येईल डफन ग्लास म्हणते डफन ग्लास दफन ग्लास हे बाई पाय आता स्लॅबचं हे पाय नाही विटा पाय ना कशात वाढलं इथं प्लेट पडली होती लोखंडाची 1 2 3 4 5 6 7 विटा तुटले मध्ये टाकून द्यायचे आपण लेबर आले की त्यांना सांगू राहू नको चूक आहे त्याला तू नको घातलो ते करतो मी चेत राहतो तसं आता दररोज येईन पाणी मारायसाठी आता काय तुझी शाळा उघडली तू काच येत आता पाणी मारायला हं? अरे 5:30 बापरे खतरनाक वाटतो आहे ना टावरचं स्लॅब तसं 5 वाजता शाळा सुटते 5:30 ला पाणी मारायला येईन ना मग पाणी कधी 2 ला येतं कधी 3 ला येते हो पण टाकीतलं पाणी कशाला आहे मग बरं चालेल हे कसं दिसतंय यार असं दुकान नाही का असं दुकान राहत असेल तसं वाटत आहे इथं हा झोका आहे वरती नको थांबा हळूच जाय तेव्हा ते सिन्नरची डोंगर सुंदरची डोंगर पूर्ण स्पष्ट दिसते आहे ना आपला अख्खा सायकडा पूर्ण दिसतोय सायकड काय पाडतो तिकडे निफाड बघ कसा दिसतोय तिकडं निफाड आहे इकडं नाशिक आहे आपलं गाव पूर्ण दिसू राहिलं आहे ना माल साखरायची नाही कधी फॅक्टरी हा त्याच्यातून दूर येतो हा ऊसाचा कारखाना आहे तो मधू काकाचं घर कुठे आहे माऊलीचं घर कुठे आहे हे बाय, माऊलीचं घर माऊलीचं घर सगळं दिसून राहिलं इथून हं? आपलं घर दिसतंय का आपल्या घराचं झाड दिसतंय पण मला आपल्या घराच्या पुढे बिल्डिंग आहे ना त्या बिल्डिंगमुळे आपलं घर झाकलं गेलंय आहे की नाही मोठं अजून किती 10 मजली वाढवलं असतं ना दिसलं असतं आपल्या गावात फक्त 5 मजली बनवण्याची परवानगी आहे. 5च्या वर आपल्या इथं बिल्डिंग तयार होत नाही 5 मजल्याच्या वर का बरं आपलं ग्रामीण आहे ना सिटीमध्ये होतं नाशिकमध्ये व्ह्यू बरे वाटतो ना इथून एकदम हा ना किती भारी मस्त हवा आहे ए डांबरी रस्ता इकडून दिसतोय चटरीचा ना तेव्हा ती इटाची वीटभट्टी हा वीटभट्टी चटरीची पवन चक्की दिसते पवन चक्की सुपी पवन चक्की वनचक्की डोंगर आहे की नाही पूर्ण सायकडा एकदम व्यवस्थित दिसत आहे ना हा ना ए आपल्या शिंगण पण असतं दिसतंय शिंगवा गाव पण दिसतंय डेअरी पॉवरची टाकी हे रोज पाय ना किती खाली छोटे छोटे वाटर राहिले आता हा? आपलाच बंगला एकदम मोठा वाटायला लागला आहे ना नाही असं काही नाही असं काही नाही ना बरं आता शाळेत जायचा टाइम झाला हा 11 वाजत आले आज शाळेचा तुझा दुसरा दिवस आहे हा आता तू 5वीला गेलाय कितीला गेला पाचवीला हा दीदी गेली 10वीला आहे की नाही वर्षाने मोठी आहे दीदी माझी हा बरं आता निघायचं का शाळेत जायला टाइम होतोय हा